चंद्रपूर जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध आहे। 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूरचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर इथं शोषित पीडित समाजातील 3 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। यामुळे चंद्रपूर येथील दीक्षाभूमीला महत्त्व प्राप्त झालं आहे। 1991, 92, 93 आणि 94 रोजी दीक्षाभूमी इथं बौद्ध आंबेडकरी जनतेच्या पुढाकारातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे दरवर्षी बौद्ध आंबेडकरी अनुयायांची संख्या वाढत आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन इथं सोमवारी शेकडो बौद्ध आंबेडकरी जनतेच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यात येणाऱ्या 15-16 ऑक्टोबर 2026 रोजी बौद्ध आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा यासाठी सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांना परवानगीसाठी निवेदन देण्यात आलं आणि दीक्षाभूमी परिसरात पैसे घेऊन लावण्यात येणारे स्टॉलला परवानगी देऊ नये, तसंच बौद्ध आंबेडकरी अनुयायी यांची जागेच्या कमतरतेमुळे गैरसोय होते, त्यामुळे कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये या रास्त मागण्या मांडण्यात आल्या। निवेदन देताना ॲडव्होकेट राजास खोब्रागडे, प्रतीक डोरलीकर, ॲडव्होकेट प्रियंका चव्हाण, हर्षल खोब्रागडे, हर्षवर्धन कोठारकर आदींची उपस्थिती होती। 16 ऑक्टोबर 1956 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे 3 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम तिथे सुरू आहे। पण मागील काही वर्षांपासून तिथली कमिटी ती कार्यक्रम व्यवस्थितपणे न घेतल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या वतीने 15 व 16 ऑक्टोबरचा हा कार्यक्रम घेण्यात यावा आणि तो व्यवस्थितपणे घेण्यात येत असेल तरी आम्हाला घेण्याची परवानगी द्यावी, याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे।